पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची उभारणी केली. कलम 370 हटवलं. मागील 10 वर्ष एकही सुट्टी न घेता पंतप्रधान मोदी यांनी काम केलं. त्यांचा जन्म राष्ट्रनीतीसाठी झाला असून मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यास जनता आतुर झाली आहे. मोदी यांना हरवणं सोपं नाही तर केवळ अशक्य आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आईचं दुःख बाजूला ठेवत देशसेवा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आणि दुसऱ्या बाजूला आईचा पदर पकडून राजकारण करणारा राहुल गांधी कुठे हा फरक जनतेने ओळखलाय अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. टेंबी नाका येथील आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार संजय निरुपम आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काल शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संजय निरुपम आणि काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं. संजय निरुपम यांच्या शिवसेनेत येण्यानं काँग्रेस रिकामी झाली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा शिवसेनेला नक्कीच होईल. त्यांच्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षात सन्मान राखला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. त्या दृष्टीनं इतकी वर्ष सत्तेत असणाऱ्यांनी या शहराचा विकास करायला पाहिजे होता. मात्र दुर्दैवाने त्यांनी मुंबईकरांचा विचार केला नाही. त्यांनी फक्त स्वतःचा विचार केला असा घाणाघातही मुख्यमंत्र्यांनी उभाटा गटावर यावेळी केला. बाळासाहेबांच्या विचारानुसार काम करताना काँग्रेसमध्ये अडचण येत होती. ती अडचण आता दूर झाल्याचं संजय निरुपम यांनी सांगितलं. शिवसेनेला मजबूत करण्यासाठी पक्षात आपण प्रवेश केलाय. 20 वर्षांनंतर कुटुंबासह स्वगृही परत येत आहे. महायुतीच्या मुंबईतील 6 जागा निवडून येणार असा विश्वासही संजय निरुपम यांनी व्यक्त केलाय. कल्याण लोकसभेत उभाटा गटाला पुन्हा एकदा झटका बसलाय. उभाटा गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे आठवडाभरात उभाटा गटाला कल्याण डोंबिवलीत दुसरा मोठा झटका बसलाय. यापूर्वी उभाटा गटाचे शहर प्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 2च दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. उभाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे हे उभाटा गटात सक्रिय होते. त्यांच्यासह केशव पाटील, शाखा प्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय. आपल्याला विश्वासात घेतलं गेलं नाही आणि आपला भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली. तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 10 वर्षात कल्याण लोकसभेत विकासाची गंगा आणली असून आपण आता विकासापासून अलिप्त राहू शकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेत 40 वर्ष काम करूनही आपल्याला मातोश्रीवर कुणी ओळखत नाही. बाळासाहेब हयात होते तोपर्यंत आमची श्रद्धा होती, परंतु आता आमची मातोश्री ठाणेच आहे अशी भावना यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली. तर या सर्वांना उभाटा गटात मिळालेली वागणूक या सर्वाला कारणीभूत असून दुसरीकडे राज्य सरकार आणि शिवसेना यांचं काम उत्तम सुरू आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे एका विश्वासानं लोक शिवसेनेत येत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, डोंबिवलीचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक योगेश म्हात्रे, बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. शिवसेनेमध्ये काय नेमक्या जे अडचणी आहेत त्या तुम्हाला उभाटामध्ये यायच्या? अडचणी अनेक आहेत. ज्या विश्वासाने आम्ही तिकडे होतो की आमचं म्हणणं कुठंतरी ऐकून घेतलं जाईल, सगळ्यांचाच तो भ्रमनिरास झालेला आहे. आणि तसे शिंदेसाहेब असो किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब असो, अनेक वर्ष शिंदेसाहेबांबरोबर आम्ही कामं केलेली आहेत. शिंदेसाहेबांनी आवाज द्यायचा, आदेश द्यायचा आणि त्याचं आम्ही पालन करायचं. मागील 2 निवडणुका आम्ही सगळ्यांनी खासदार साहेबांसाठी काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत. त्यांच्या कार्याची माहिती संपूर्ण आम्हाला आहे. आणि आमच्या त्या परिसरात खरं सांगायचं तर विकासाची गंगा या मागील 10 वर्षात कोणी आणली असेल ती श्रीकांत शिंदे साहेबांनीच आणलेली असेल. आणि म्हणून मग अशा विकासाच्या
मार्गाने त्या भागाला आमच्या नेणाऱ्यांचा भागाचा विकास करणारे खासदार, त्यांच्यापासून जास्त दिवस आम्ही अलिप्त राहू शकत नाही आणि राहू इच्छित नाही. त्यामुळे आज शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आज ते सांगतील ते काम आम्ही त्या भागात करू. खासदार साहेब 100% निवडून येणार आहेत. फक्त रेकॉर्ड ब्रेक किती मतांनी येतील एवढाच फक्त प्रश्न उरलेला आहे. त्यांनी जे आदेश द्यावा खासदार साहेबांनी ते सगळे मिळून आम्ही ती कामं त्यांच्यासोबत करायला तयार आहोत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ज्या गुंडांना गेल्या 2.5 वर्षात राजाश्रय देण्यात आला होता, त्या गुंडांनीच शिवसेनेच्या रॅलीत टोळी युद्ध घडवलं. हे गुंड कुणाचेच नसतात. आज एकमेकांवर गेले ते तुरुंगात आले तर नवल वाटायला नको, अशा शब्दात शरद गटाचे आमदार अजित राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेश म्हस्के अर्ज भरण्यात जात असताना त्यांच्या रॅलीत सहभागी गुंडांमध्ये टोळी युद्ध झालं. या संदर्भात आव्हाड यांनी एक्स पोस्ट करून टीका केली आहे. आपण जे पेरतो तेच उगवत असतं, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार आपला अर्ज भरायला जात असताना ज्या गुंडांना गेली 2.5 वर्ष राजाश्रय दिला होता, त्या गुंडांच्या टोळ्यांमध्ये भर रस्त्यात उघडपणे मारामारी झाली. स्वतः मुख्यमंत्री ज्या पक्षाचे प्रमुख आहेत ते ज्या शहरात राहतात, त्याच शहरात त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची मिरवणुकीत टोळीयुद्ध होणार असेल तर हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. पूर्ण महाराष्ट्रात ठाण्याची लाज गेली आहे. आपली खात्री आहे की पोलीस यांच्यावर कुठलीही कारवाई करणार नाहीत. एखादा गुन्हा असलेल्यांना तडीपार करण्याच्या ऑर्डर काढणाऱ्या पोलिसांचं आपल्याला कौतुक वाटतं, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. ज्या 2 गुंड टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध झालं, त्या टोळ्यांचे म्होरके हे कित्येक खुनाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत. मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. जणू काही ते प्रशासनाचे जावई आहेत. म्हणूनच आपण कोणाला जवळ ठेवतो आणि कोणाला मोठं करतो याचं भान प्रत्येक राजकीय पक्षानं ठेवायला हवं. आज ते एकमेकांच्या अंगावर गेलेत कारण ते कुणाचेच नसतात. उद्या ते तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको, असं त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. एखाद्यानं इच्छा व्यक्त करणं गुन्हा आहे का? मोदी यांना 3ऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यात नाराजी कार्यकर्त्यांमध्ये होती, ती हळूहळू कमी केली आहे. नाराजी पूर्णपणे दूर केली जाईल. मोदी यांच्यासाठी 48 जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत, असं भाजप नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांबरोबर भेट झाली, हस्तांदोलन झालं आणि चांगले काम करण्याचं निश्चित झाले.
ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईत नाराजी नाट्य दिसून आलं. संजीव नाईक यांना उमेदवारी द्यावी यावरून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. मीरा भाईंदर आणि ठाण्यातही हे लोण आल्याचं दिसून आलं. परंतु ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची तात्काळ समजूत काढण्यात आली. परंतु नवी मुंबईतील पदाधिकारी नाराज असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे मस्के यांचा अर्ज भरण्यासाठी नाईक कुटुंब येतील का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला होता. परंतु रात्री उशिरा त्यांची नाराजी वरिष्ठांनी दूर केल्याचं दिसून आले. त्यानंतर काल गणेश नाईक, संजीव नाईक, सागर नाईक आणि संदीप नाईक आदींनी हजेरी लावली. यावेळी गणेश नाईक यांनी मोदींसाठी काम करायचं असल्याचंही स्पष्ट केले. माननीय पंतप्रधान मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरता एकूण महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची भूमिका आम्ही घेतलेली असल्याकारणाने नाराजी होती कार्यकर्त्यांमध्ये. ती आस्ते आस्ते आम्ही काढत आणली. थोड्या वेळामध्ये ती नाराजी पूर्ण दूर होऊन जाईल. नक्कीच सगळे मिळून कामाला लागतील. ठाणे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिष्ठित असा गड मानला जातो. मोदीजींच्या करता आम्हाला प्रत्येक 48 जागा प्रतिष्ठेच्या ऐकला का. ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्याला जबाबदारी ती कार्यकर्त्याची जबाबदारी पूर्ण करणार आहेत आणि मोदीजींच्या करता सगळे महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागतील हा विश्वास आम्ही व्यक्त करतो. मुख्यमंत्री हा नाराजी समोर आली होती. ही ती आली होती खरं आहे. तुम्ही ते नव्यात काल बघितलं. परंतु कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं की मोदीजींना तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर बनवण्याकरता आपल्याला सर्व गोष्टीला दाबून धरायला लागेल आणि आपल्याला योग्य पद्धतीने काम करायला लागेल. मुख्यमंत्र्यांची आपली भेट झाली, आपली चर्चा झाली काय विषयावरती? मुख्यमंत्र्यांची आपली भेट झाली. हस्त आंदोलन झालं आणि चांगलं काम करायचं ठरलं. चला रिपोर्टर